चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जयप्रकाश फाउंडेशन जत यांच्या वतीनं आयोजित दारू न झिंगा संसार भंगार दारू नको दूध प्या या सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रमात दारू मुक्ती व व्यसन मुक्तीचा प्रभावी संदेश देण्यात आला। या उपक्रमात फाउंडेशनचे प्रमुख विक्रम ढोणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दारूच्या व्यसनामुळे कुटुंब समाज आणि भविष्यातील पिढीचे मोठे नुकसान होत असल्याचं ठामपणे सांगितलं आहे। दारूऐवजी दूध पिण्याची सवय लावून आरोग्यदायी आणि सुखी जीवन जगण्याचा सल्ला त्यांनी दिला। विक्रम ढोणे पुढे म्हणाले की आज अनेक कुटुंब दारूच्या व्यसनामुळे उद्ध्वस्त होत आहेत। आर्थिक नुकसान, कौटुंबिक वाद, आरोग्य समस्या आणि सामाजिक अधपतन याला दारू कारणीभूत ठरते। यामुळे तरुणांनी व्यसनापासून दूर राहून शिक्षण, आरोग्य आणि समाजहिताच्या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे। या कार्यक्रमानिमित्त जत नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेले नगरसेवक भूपेंद्र कांबळे, नगरसेवक विकास माने, नगरसेवक प्रकाश माने, माजी नगरसेवक निलेश बामणे, साहेबा कोळी, मुन्नाभाई पकाली यांच्यासह माजी नगरसेवक मुन्ना पकाली, माजी नगरसेवक भैराप्पा माळी तसेच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अजित कुमार पाटील आदी मान्यवरांचा जयप्रकाश फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला। सत्कार मूर्तींनीही सामाजिक उपक्रमांना आणि व्यसनमुक्ती चळवळीला आपला पाठिंबा कायम राहील अशी ग्वाही दिली आहे। या कार्यक्रमाला नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याची भावना व्यक्त केली आहे। जयप्रकाश फाउंडेशनच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून भविष्यातही असे जनजागृतीपर कार्यक्रम राबवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे। यावेळी बोलताना नगरसेवक संकल्पना गेल्या 9 वर्षापासून सातत्याने राबवणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आमचे सहकारी विक्रमभाई ढोणे, फुले मंचावरती उपस्थित असणारे ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, अशा आमच्या फुले शाहू आंबेडकर चळवळीचा विचाराचा एक पाईक नगरसेवक भूपेंद्रभैया कांबळे, त्याचबरोबर दुसरे नगरसेवक त्यांच्या वहिनी नगरसेवक आहेत अशा निवडून आले ते काँग्रेस पक्षाचे शहराचे अध्यक्ष निलेश बामणे, आमचे दुसरे बंधू विकासजी माने नगरसेवक, त्याचबरोबर भोसले दादा असतील, त्याचबरोबर ज्यांच्या भगिनी निवडून आले तसे मुन्नाभाई असतील, आमचे मित्र ज्यांच्या मिसेस निवडून आले तसे प्रकाशजी माने, भैरवांना असतील, त्याचबरोबर उपस्थित आमचे साहेबराव कोळी होते आणि उपस्थित सर्वच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मान्यवर। मी आता भूपेंद्र दादांना म्हणलं की विक्रम भैया गेल्या 9 वर्षापासून सातत्याने हा उपक्रम राबवत आहेत। आता त्यांनी निवडणूक देखील लढली, पण निवडणुकीच्या पराभवानंतर देखील घराच्या बाहेर पडून सामान्यांसाठी दुसऱ्या दिवशी सांगलीमध्ये आंदोलन करून आमच्या बिरोबाच्या बनामध्ये जिथं महिलाचा जो प्रोजेक्ट केला होता तो हाणून पाडला। असा हा लढणारा माणूस आहे, पराभवानं खचून कधीच घरात बसणारा नाही आहे। त्यामुळे हा माणूस दुसऱ्या दिवसापासून लढायला सुरुवात केली। आज तुमच्या आमच्यासाठी, आज तुमच्या आमच्या प्रश्नांसाठी लढतोय। पण तुम्ही भूपेंद्र दादांना म्हणलं की गेल्या 9 वर्षापासून हा संकल्प ते राबवत आहेत, पण ह्याच्याऐवजी दारू प्या संकल्पना राबवली तर निवडून तर येईल। कुठपर्यंत लोकांना सांगायचं की बाबा दारू नको, दूध पे, चांगलं काय आहे हे समाजाला पण सांगण्याचा प्रयत्न करतोय। पण सध्याची जी भारतातली, या महाराष्ट्रातली एकंदरीत परिस्थिती बघितली तर या समाजाला, ह्या जनतेला चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हेच कळत नाहीये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतंय। पण विक्रम भाईंची भूमिका आहे, बुडत आहे जन न देखवे डोळा म्हणून मध्ये तो कळवळा, ह्या भूमिकेतून काम करणारा हा माणूस आहे। आम्ही सगळीच मंडळी ह्या भूमिकेतून काम करतोय, कारण हे विचारांची लढाई आहे। उद्या शौर्य दिन आहे आमचा भीमा कोरेगावचा, आणि या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकर पुरोगामी विचाराची ठेवण प्राप्त असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, स्वराज्याची संकल्पना घेतलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा हा महाराष्ट्र आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये ही लढाई आता चाललेली आहे। ही लढाई आमच्यासाठी अजिबात नाही आहे, इथं बसलेल्या नगरसेवकांसाठी अजिबात लढाई नाही, ही पुढल्या पिढ्यांसाठी आम्ही लढाई लढतोय। पुढल्या पिढ्या ह्या महाराष्ट्रामध्ये आज रेशन फुकट मिळतंय, पण आमचं शासन नाही हो। आज मुलांना शिक्षणाला LKG UKG ला सामान्य पोराला शिक्षण घ्यायला गेलं तर 1 लाख रुपये 70-80 हजार रुपये फी आहे। पण आमच्या घरात आमच्या लोकांना वाटते रेशन फुकट मिळतंय ना, माझं भागलंय
काय देणं नाही घेणं नाही. अरे पण पोराला आज मेडिकलला ऍडमिशन मिळालं तर 20-25 लाख रुपये डोनेशन आहे. त्या डोनेशन मध्ये आम्ही बसू शकत नाहीये. ही जागृती समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. आज आपण बघतोय अनेक प्रोजेक्ट, अनेक संकल्पना. आज महाराष्ट्रावरती 20 लाख कोटीचं कर्ज आहे. म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावरती किती कर्ज आहे? 10 लाख कोटीचं कर्ज आहे. आपण प्रत्येकाच्या डोक्यावरती किती कर्ज आहे हा विचार केला पाहिजे. आणि विक्रम भायांच्या माध्यमातून, या शहराच्या सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून मगाशी गमतीने मी सांगितलं की आपण संकल्पना अशी राबवली पाहिजे, परंतु आपण आपल्या विचाराशी ठाम आहोत. आपली लढाई ही परिवर्तनाची लढाई आहे. आपली लढाई ही विस्थापितांना प्रस्थापित करून प्रस्थापितांच्या जागी विस्थापित केला पाहिजे, ह्या भूमिकेसाठी लढाई आहे. आणि निश्चित विक्रम भायांना देखील आपल्याला ज्यांनी मदत केली किंवा मदत केली नाही अशा माणसाचं देखील काम करणारा हा माणूस आहे. मतदान केलं किंवा मतदान नाही केलं म्हणून रागाला न येता त्या माणसाचा प्रश्न सुटला पाहिजे. त्या माणसाच्या पाठीमागे आपण ठाम विश्वासानं उभा राहिलं पाहिजे. आणि जनतेचा माणूस, आपला माणूस म्हणून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. अशी काम करणारी माणसं निश्चित सभागृहामध्ये गेली पाहिजे होती, हा एक खंत आहे. पण जे नगरसेवक आमचे या युतीचे निवडून आलेले आहेत, निश्चित या नगरसेवकांच्या माध्यमातून या शहरामध्ये सामान्यांचा आवाज बनवून ही नगरसेवक आमची मंडळी, निश्चित आमचे सगळे बंधू काम करतील हा विश्वास या ठिकाणी वाटतो. कारण ही परिस्थिती बघितली तर आज पैशावरती सर्वच काही होतं. पैशावरती माणूस सुद्धा विकला जाऊ शकतो हे दाखवून देण्यात आलेलं आहे. परंतु आज आपण बघितलं आपल्या इथं गुरुवारचा बाजार भरतो किंवा शुक्रवारी माडगाळला बाजार भरतो. ह्या बाजारामध्ये आपण गेलो, एका शेळ्या मेंढीची किंमत जेवढी आपली 5,000 मताची किंमत होती ना, एका शेरडा मेंढराची किंमत सुद्धा आता 5,000 राहिलेली नाही, त्यापेक्षा अधिकची झालेली आहे. त्यापेक्षा अधिकचा बाजार भाव त्या शेळ्या मेंढ्यांचा झालेला आहे. एका दिवसाला 365 दिवसांमध्ये गुणिले 5 केलं तर 5 वर्षामध्ये 5,000 रुपयाने किती पैसे आपल्या घरामध्ये आले हा विचार देखील मंडळींनी करा. पण आपण कोणत्या भूलतापांना बळी पडून आपण बळी जातो. चांगली माणसं प्रवाहाच्या बाहेर ठेवतो. चांगली माणसं हे तुमच्या आमच्या कामाची आहेत. म्हणजे एखाद्या माणसाला अडचणीच्या वेळेला, समस्येच्या वेळेला हीच माणसं तुमच्या उपयोगाला येणार आहेत. ठीक आहे, तुम्ही जो कौल दिलाय तो मान्य करून काम करणारी ही माणसं आहेत. आज निश्चित भैया तुमच्या माध्यमातून हा उपक्रम होतोय. सगळेजण आलेला आहात. सगळेजण एक चांगला संकल्प नवीन वर्षाचा घेऊन जाण्यासाठी आपण या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहात. सगळ्यांनी संकल्पना करावी की मगाशी आमच्या मनोहर पवार पत्रकार मंडळी बरेच सगळे इथे उपस्थित आहेत. आमचे मदने साहेब आहेत, सगळेच इथं अलगुर महाराज आहेत, सगळेच पत्रकार उपस्थित आहेत. आपण सगळ्यांनी मगाशी सांगितलं की संकल्पना केली पाहिजे. निश्चित अनेक संसार हे दारूमुळे भंगलेले आहेत, परंतु राज्यकर्त्यांची भूमिकाच असते की म्हणजे आज दारूमुळे म्हणजे प्रस्थापित लोक तुम्हाला दारू वाटले जातात, अनेक गोष्टी केल्या जातात. इतकंच काय तर या निवडणुकीच्या माध्यमातून लाचार जीवन बनवणं आणि स्वाभिमान घाण टाकणं ही सुद्धा प्रस्थापितांची एक भूमिका आताच्या काळामध्ये निर्माण होताना तुम्हाला पाहायला मिळते. ही भूमिका बदलली पाहिजे. म्हणून हा लढा आमचा संविधान वाचवण्यासाठी, हा लढा स्वाभिमानी मतदार, स्वाभिमानी नागरिक घडवण्यासाठी आहे. आणि ही लढाई विचारांची लढाई आहे. आणि विचारांच्या लढाईमध्ये ही सगळी माणसं विचाराची कास घेऊन, विकासाची कास घेऊन तुमच्या आमच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी लढतील. सर्वच नूतन नगरसेवकांना मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मनापासून अशा शुभेच्छा देतो. आणि आपण आपल्या संधीच्या माध्यमातून जर शहराच्या नागरिकांचा प्रश्नांना वाचा फोडाल, त्यांचा आवाज बनवून काम कराल अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि भैयांना देखील असाच आपला संघर्ष, आपण असेच लढत राहा. आणि तुमच्या पाठीशी आम्ही निश्चित राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेबांपासून आम्ही सगळी मंडळी तुमच्या पाठीशी ताकदीने उभे आहोत. भविष्याच्या काळात आपल्याला निश्चित याच्यापेक्षा चांगल्या ताकदीनं लढायचं आहे. विचारांची लढाई आपण घेऊन जायची आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण सगळेजण मिळून एक चांगला विचार या ठिकाणी या शहरामध्ये रुजू. आणि पुन्हा एकदा परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि ते परिवर्तन आपण घडवल्याशिवाय राहायचं नाही. इतकंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. संयोजकांनी बोलण्याची संधी दिली. वनवा पेटलेला आहे तर वनव्यामध्ये रॉकेल ओतण्यापेक्षा जी एक कथा आहे, चिमणी आपल्या चोचीनं वनवा विझवण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेला एक महाशय म्हणतात की तुझ्या चोचीनं हा वनवा पेटलेला शमणार आहे का? तर चिमणीनं जे उत्तर दिलेलं आहे
वनवा जरी पेटलेला असला, माझ्या चोचीच्या पाण्यानं जरी शमणार नसला, पण उद्या ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला वनवा पेटवणाऱ्यामध्ये नाही तर वनवा विझवणाऱ्यामध्ये माझं नाव असेल इतिहासामध्ये. त्याच पद्धतीनं आज अनेक ठिकाणी दारू वाटपाचा कार्यक्रम होत असताना आम्ही या तरुणाईला दिशा देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करतोय की दारू नको, दूध प्या. कारण दारूनं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आपण या राज्यात देशात पाहतोय. त्यासाठी हा एक प्रयत्न करतोय. त्याच पद्धतीनं हे आज हा कार्यक्रम गेली 9 वर्ष सातत्यानं जनप्रभा फाउंडेशनच्या माध्यमातून असेल, छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ असेल, प्रताप कलाकला मंडळ असेल, या सर्वांच्या सहयोगातून हा कार्यक्रम गेली 9 वर्ष 8 वर्ष सातत्यानं होतोय. हे 9वं वर्ष आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचं खास म्हणजे आमचे सहकारी युवा सहकारी मित्र हे नुकत्याच झालेल्या जत नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत. या सहकारी मित्रांना शुभेच्छा देऊन सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी एक छोटासा हा प्रयत्न केलेला आहे. तर या नव्या सर्व युवक सहकारी मित्रांना, नगरसेवकांना, जनप्रभा फाउंडेशनच्या वतीनं असेल, जत शहरात छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ असेल, प्रताप कलाक्रीडा मंडळ असेल, या मंडळाच्या वतीनं आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमच्या हातून या शहराची चांगली सेवा व्हावी. काळ कठीण आहे याची जाणीव आहे. आज जरी तुम्ही मंडळी विरोधी पक्षात जरी असला तरी आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. कारण आपल्या शेजारच्या सांगोला तालुक्याचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख अनेक वर्ष विरोधी पक्षात होते, पण त्यांच्या मतदारसंघात विकास करण्याचं कुठलीही उणीवा राहिले नाहीत. उलट त्यांच्या सभागृहातील धोरणांमुळे असेल, रस्त्यावरच्या आंदोलनामुळे असेल, राज्यातील अनेक धोरणात्मक निर्णय झालेले आहेत आणि त्याचा फायदा सांगोला तालुक्यासह महाराष्ट्रातील अनेक दुष्काळी तालुक्याला, त्यामध्ये आपला जत तालुका आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही मित्रांनो, तुम्ही जरी विरोधी पक्षात असला तरी या शहरातील नागरिकांचा आवाज बनावा आणि या शहरातल्या एक चांगलं शहर घडवण्यासाठी तुम्ही सभागृहामध्ये योग्य भूमिका पार पाडावी. तुम्ही सभागृहातली भूमिका पार पाडावी. आम्ही निश्चित तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून रस्त्यावरची भूमिका पार पाडायला आम्ही सुद्धा तुमच्या सोबत समर्थ आहे. हा एवढंच या सत्कार समारंभाच्या निमित्तानं तुम्हाला आश्वस्त करतो आणि तुमच्या हातून जतकरांची सेवा घडो या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. मंडळाचं गरजा टाळणी माननीय संस्थापक विक्रम ढोणे यांचं आपण सर्वांच्या वतीनं खास करून हार्दिक त्यांच्या कार्याची ही महती आणि कार्याचा हा शुभारंभ असाच त्यांचा कार्याचा वटवृक्ष वाढत राहो. अच्छा, या सोहळ्यासाठी आपण सर्वजण खास करून उपस्थित राहिलात त्याबद्दल जनप्रभा फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांचं हार्दिक आभार आहे. माननीय नूतन नगरसेवक संतोष उर्फ भूपेंद्र तथा कांबळे, माननीय नूतन नगरसेवक विकास वसंत माने, त्याचबरोबर माननीय निलेश बामणे, त्याचबरोबर माननीय साहेबा कोळी, त्याचबरोबर माननीय प्रकाश माने, त्याचबरोबर माननीय भैरप्पा माळी माजी सैनिक, त्याचबरोबर अजित कुमार पाटील असं सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त होत आहेत.